1700-1600 वर्षाची परंपरा लाभलेली आपली भाषा आहे, ती संपणार नाही. हा फक्त ती कमी होण्याला कारणीभूत मराठी माणूस ठरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्याकडे ज्यावेळी कंपन्या येतात प्रायव्हेट मोठ्या प्रमाणात, त्यावेळी आपण म्हणतो की त्या स्थानिकांना रोजगार, आपण फक्त म्हणतो, पण कायद्यावर किंवा कागदावर हा प्रकार होतो. शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. नीट जर अभ्यास केला तर त्यात त्यांनी म्हटलेलं आहे प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 4थीचं शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं. आणि हे असताना त्रिभाषी सूत्र लादण्याचा प्रकार आहे. म्हणजे 1ली ते 4थी या ह्याच्यात ती लोक 3 भाषा आपल्या लहान मुलांना शिकवणार आहेत. पण हे 3 भाषा 1ली ते 4थी जे वयोगट आहे त्यांना शिकणं किती काय म्हणतात त्याला योग्य आहे काय? पण आज मराठी शाळेत शिकणाऱ्या पालकांना जर तुम्ही विचारत कुठल्या शाळेत तुमचं मूल शिकतंय, तर हलक्या आवाजात होणार की बाबा स्वयंसो मराठी शाळा. पण तेच इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या पालकांना विचारलं त्यांचं मूल कुठल्या शाळेत शिकतोय, अभिमानाने सांगणार स्वयंसो इंटरनॅशनल शाळा. नमस्कार मंडळी, मी मंदार मंगेश गावडे तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे BK टॉक्स. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आपल्या मायबोलीचा आहे, आपल्या मराठीचा आहे आणि मुद्दा आपल्या अस्मितेचा आहे. आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत संकल्प संस्थेमार्फत 10वी-12वी नापास विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणारे, 10वीची बोर्डाची परीक्षा तणावमुक्त वातावरणात लिहिता यावी याकरिता बिनधास्त 10वीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे व असे वेगवेगळे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवणारे, तसंच सह्याद्री वाहिनीवरील 9:30च्या बातम्यांमधून नापास विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करणारे, तसंच हॅलो सखी या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी पालकांशी थेट संवाद साधणारे आणि त्यांनी संकल्प संस्थेमार्फत एक आगळा वेगळा उपक्रम राबवला ज्याचं नाव आहे मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण, ज्यात ते अनेक शाळेमध्ये जाऊन शिक्षक आणि पालकांना मायबोलीतून शिक्षण घेणं हे पाल्यासाठी कसे उपयुक्त आहे याचं मार्गदर्शन करत. त्यासाठी आपण आपल्या पाहुण्यांना इथे बोलवलं आहे ज्यांचं नाव आहे विष्णू बाळधुरी सर. नमस्कार सर. तुमचं स्वागत करतो आमच्या BK टॉक पॉडकास्टमध्ये. सर, तुमच्या संकल्प संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवतात. तर हा प्रवास नक्की कसा सुरू झाला याबद्दल तुम्ही काय बोलाल? मुळातच आमची जी संस्था आहे संकल्प, त्याचा जो उद्देश होता तो मी माझ्यापासूनच सुरुवात झाली. म्हणजे मी साधारण TY BCom मध्ये असताना एका विषयात अनुत्तीर्ण झालो होतो. अच्छा. नापास होण्याचं दुःख त्यावेळी कळलं जेव्हा मी स्वतः नापास झालो. बरोबर. आणि नापास झाल्यानंतर शेजारी, समाज सोडा, अगदी घरातले सुद्धा शत्रू होतात. राईट. आणि मग त्यावेळी जाणीव झाली की जर माझ्या बाबतीत हे होत असेल तर इतर ज्या अनुत्तीर्ण मुलं आहेत त्यांच्या बाबतीत काय होत असेल. बरोबर. आणि मग सुरुवात केली नापासांची शाळा. आणि मग 10वी नापास, 12वी नापास, त्यांनी नापासच होऊ नये म्हणून नापासांची शाळा सुरू केली. बरोबर. जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढावा. आणि मग असं करत करत लक्षात आलं की शिक्षण हा एक आनंद क्षण आहे. बरोबर. ते जबरदस्ती नाही आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो एज्युकेशन विथ मोटिवेशन, नॉट विथ कंपल्शन. राईट. आणि म्हणूनच मुलांना तो आनंद कसा देता येईल. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की आपण शिकतो कशासाठी. मुळातच शिक्षणाचा जन्म 200 वर्षापूर्वी झाला. बरोबर. त्यावेळेचे शिक्षक किंवा पालक तेवढे जाणकार नव्हते, सुजाण नव्हते, परंतु ते पालक मुलांना शाळेत पाठवत होते. याचा कारण फक्त शाळेत जा, टक्के मिळव आणि नोकरी कर असा नव्हता. बरोबर. मुळातच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात व्यवहार ज्ञान यावं म्हणून आपण गणित विषय शिकतो. बरोबर. कसं बोलावं, कसं लिहावं याकरता भाषा विषय शिकतो. हे माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं. बरोबर. आणि मग कळलं की जे काय आपण शिकतोय ते मार्क्स मिळवण्यासाठी नव्हे तर ज्ञान मिळवण्यासाठी. बरोबर. आणि मग असं करत करत या संकल्प संस्थेचा प्रवास सुरू झाला. नापास होणं म्हणजे आता सध्या समाजात नापास होणं म्हणजे खूप त्याला मोठं असं गुन्हा समजला जातो, जसं तुम्ही म्हणालात. तर मग त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे नापास म्हणजे मार्कांसाठी नापास होणं एवढा गुन्हा समजला जावा का, याबद्दल काय म्हणणं? मुळातच आपली जी भारतीय शिक्षण पद्धत आहे त्यामध्ये नापास हा शब्दच नाहीये. बरोबर. बरेचदा असं होतं की एखादा खेळाडू, मी नेहमी उदाहरण देतो सचिन तेंडुलकरचं, जेव्हा तो पहिल्या चेंडूवर बाद होतो म्हणजे तो नापास होतो असं म्हणूया आपण, अपयशी ठरतो. बरोबर. तो ते क्रिकेट खेळणं सोडत नाही. तो पुन्हा सराव करतो, म्हणजे अभ्यास करतो शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं तर, आणि तो सेंचुरी मारतो. मुलांना आणि पालकांना माझं तेच सांगणं आहे की 1 वर्ष वाया गेलं म्हणजे अख्खं आयुष्य वाया जात नाही.
साधारण पालकांचा हा विचार आहे की ज्या समाजात राहतो त्यात 10वी आणि 12वीला नापास होणं म्हणजे महापाप. बरोबर. पण पालकांना मी नेहमी सांगतो की तुम्ही ज्याप्रमाणे त्याच्या यशात सहभागी होता अगदी त्याचप्रमाणे त्याच्या अपयशातही तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून तो कुठला गुन्हा नाही. उलट मी असं म्हणेन, म्हणजे माझ्या बाबतीतलं उदाहरण देतो, मी नापास झाल्यावर मला कळलं की पास होणं म्हणजे नेमकं काय. बरोबर. म्हणजे आपण ज्यावेळी अपयशी ठरतो तेव्हा आपल्याला कळतं की यश कसं मिळवायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला लागतो. आणि म्हणून तो सुविचार प्रचलित आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. बरोबर. जसा आपला आजचा मुद्दा आहे मराठी भाषेचा, तर मराठी भाषेचा उगम नेमका कसा आणि कुठून झाला, थोडक्यात यावर जर तुम्ही सांगितलात तर बरं होईल. मुळातच 1600 वर्षाची सुंदर परंपरा आपल्या मराठी भाषेला लाभली आहे. बरोबर. मुळात ही भाषा आर्यांची, म्हणून ही सुंदर आणि बोलायला सहज अशी भाषा जी थेट दक्षिणेपासून गोव्यापर्यंत पसरलेली आहे. बरोबर. आणि आपण बघतो मराठीचा इतिहास म्हणा किंवा आपला वर्तमान म्हणा, बरोबर, देशापरदेशात आपले जे मराठी नागरिक आहेत जे मोठ्या पदावर काम करतात. बरोबर. म्हणजे इतिहासकालीन जर आपण पर्व म्हटलं तर आजतागत मराठी माणूस जिथे जिथे गेलाय त्याने इतिहास घडवलाय. म्हणून मला असं वाटतं 1600 वर्षाची सुंदर परंपरा असलेली आपली ही मराठी भाषा आहे. बरोबर. तर महाराष्ट्राच्या या भूभागावर अनेक प्रस्थापितांनी राज्य केलं. बरोबर. तर यांनी जेव्हा राज्य केलं, म्हणजे अगदी शककालापासून ते आता ब्रिटिशांपर्यंत जर आपण तो काळ धरला, तर यामुळे मराठी भाषेवर काही परिणाम झाला का? साधारण आपण जर बघितली मानसिकता, म्हणजे आपण सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर कुठलीही भाषा, आता तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होतो तिकडे आमच्याकडे एक ड्रायव्हर होते, एअर इंडियामध्ये ड्रायव्हर, 4थी नापास. ओके. परंतु ते ज्यावेळी इंग्रजी बोलायचे आम्ही अगदी आ वाचून बघायचो की म्हटलं ही व्यक्ती जी 4थी नापास आणि गावाकडे शिक्षण झालेली व्यक्ती अगदी सुंदरपणे, अगदी म्हणतात ना की आपल्याला विश्वास नाही बसणार की हा कुठल्या माध्यमातला विद्यार्थी आहे. बरोबर. त्यांच्याशी बोलल्यावर मला जाणवलं की ते ज्या सहवासात असायचे त्याप्रमाणे भाषा त्यांची फुलत गेली. बरोबर. त्यांनी मला सांगितलं मी एअर इंडियात ॲज अ ड्रायव्हर म्हणून, म्हणजे चालक म्हणून काम करतोय, माझा संपर्क या अधिकाऱ्यांशी येतो. बरोबर. आणि जे फॉरेन डेलिगेट्स येतात ते अधिकारी त्यांना घेऊन येतात, त्यांच्याशी व्यवहार करतात किंवा संवाद करतात. बरोबर. ते ऐकून नकळतपणे माझी जी भाषा होती ती समृद्ध होत गेली. आता जसं तुम्ही म्हणाल की आपल्याला मोगलांनी राज्य केलं, बरोबर, इंग्रजांनी राज्य केलं, सर्वांनी राज्य केलं, पण मुळातच आपली जी भाषा आहे, आपली जी इथून निघते आपल्या अंतर्मनातून, बरोबर, ती भाषा लोप पावत नाही. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण इथे शिकतो, बरेचसे विद्यार्थी हल्ली शिकतात आणि परदेशात स्थायिक होतात. बरोबर. परदेशात स्थायिक झाल्यावर कधी आपण असं ऐकलंय का की तो परदेशात गेल्यानंतर मराठी भाषा बोलणं विसरून गेलाय, नाही, लिहिणं विसरून गेलाय? असं कधीच होत नाही, कारण ती आईची भाषा आहे. त्यामुळे मला असं वाटतं किती जणांनी किती राज्य जरी केलं असेल तरी सुद्धा मराठी एवढी सशक्त आणि प्रबळ आहे की तिचा म्हणा ती विसरूच शकत नाही. ती आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी वास करते. बरोबर. पण आपण जर इतिहास बघितला तर जेव्हा मुघलांनी राज्य केलं तेव्हा फारसीचा जास्त प्रभाव होता मराठीवर. तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांचं राज्याभिषेक झालं तेव्हा त्यांनी एक शब्दकोश तयार केला. त्या शब्दकोशबद्दल तुम्ही जर प्रकाश टाकलात तर बरं होईल. महाराजांबद्दल काय बोलावं, अत्यंत दूरदृष्टिकोन असलेला तो राजा होता. राज्यकारभार म्हणून त्यांनी एक मराठी शब्दकोश तयार केला, कारण त्या काळी संस्कृत भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जायची. प्रशासन म्हणजे त्यांचा जो राज्यकारभार होता तो सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचावा म्हणून तो त्यांनी शब्दकोश तयार केला. कारण मोगल पण होते, उर्दू भाषा त्यांची होती, संस्कृत होतं, आणि मग जे मावळे होते, जे आपले सर्वसामान्य होते, त्यांना ती भाषा कळावी किंवा त्यांचे विचार ते इतरांपर्यंत पोहोचावेत, हा एवढा उदात्त दृष्टिकोन ठेवून महाराजांनी हा शब्दकोश तयार केला. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने प्रशासन कसं चालवावं याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. त्या काळी साधारण भाषेचा विचार व्हायला नको होता, कारण त्यावेळी फक्त शस्त्र हीच भाषा लोकांना कळत होती, म्हणजे शत्रू बरोबर शस्त्रांनी लढणं. बरोबर. पण महाराजांचा दृष्टिकोन एवढा उदात्त होता की शस्त्रासोबतच शब्दांना सुद्धा शस्त्र कसं बनवता येईल हे त्यांनी जाणलं, आणि म्हणून तो त्यांनी शब्दकोश तयार केला. म्हणजे शब्दकोश तयार केला हे मराठी जपण्यासाठी. नक्कीच. म्हणजे हा पण एक छत्रपती शिवरायांचा काय म्हणू त्याला एक कार्यच आहे, वेगळंच मोठं कार्य आहे. राईट. आता आपण सध्याच्या परिस्थितीवर बोलूया. सध्या सगळीकडे असं सांगितलं जात आहे की मराठी भाषा संपत चालली आहे.
किंवा मराठी भाषेला एक डेंजर असं काहीतरी झालंय, म्हणजे काहीतरी एक असा बागुलबुवा तयार केला जातो. तो खरं आहे की फॅक्ट आहे की बागुलबुवाच आहे तो? काय म्हणाल याच्यावर? मी विशेषतः मुंबईकरांना सांगेन, तुम्ही मुंबईच्या बाहेर गेलात, कल्याणच्या पुढे, मला येऊन तुम्ही सांगा की तुम्हाला कोण असं दिसतं का जे फक्त हिंदी बोलतं किंवा इतर भाषा बोलतं. तुम्ही कल्याणच्या पुढे कोकणापासून सुरुवात केलीत, अगदी कुठल्याही पट्ट्यात, अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर, तुम्ही स्टेशनला उतरल्यापासून थेट तुमचा जो प्रवास आहे तिथपर्यंत तुम्हाला कोणीही मराठी व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारे दिसणार नाहीत. या उलट परिस्थिती आहे मुंबईतली. मुंबई आपण किंवा पुणे म्हणूया, पुण्यात तरी कमी आहे पण मुंबईत जास्त प्रमाण आहे. म्हणजे मुंबईत आपल्याला उतरल्यानंतर आपल्याला, म्हणजे आपण ज्यांचा, माझा जन्मच मुंबईत झालेला, उतरल्या मला प्रश्न पडतो, मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेल्यानंतर मी नक्कीच महाराष्ट्रात राहतोय, मुंबईत राहतोय का वेगळ्या राज्यात राहतोय. याचं कारण आहे मला वाटतं मानसिकता. ती भाषा संपणं वगैरे सोडून द्या, ते शक्य नाहीच, पण मानसिकता मराठी माणसाची. मी माझ्या मनाला जर सांगितलं की मी महाराष्ट्रात राहतो, मी मुंबईत राहतो, म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत, माझ्या तोंडून निघणारा शब्द हा पहिला माझ्या आईचा असेल, तो मराठी असेल. मराठी माणूस काय करतो, तो विचार करायला लागतो, अच्छा हा कोण आहे, टॅक्सीवाला, ठीक आहे, नाही याला मराठी कळेल का, मग त्याला कळेल किंवा नाही कळणार, म्हणून मी सुरुवात करतो हिंदीमधून. बरोबर. आणि इथेच गडबड होती. आणि म्हणून माझा राग द्वेष एवढ्याचसाठी येतो की मी नेहमी म्हणतो गमतीने की अमराठी माणूस मराठी बोलणार नाही. बरोबर. म्हणजे आपण जो कांगावा करतो किंवा आपण म्हणतो ना की मराठी लोप पावत चाललेली आहे, मराठी माणूस बोलत नाही किंवा मराठी बोलत नाही, याला कारणीभूत आपण आणि आपणच. इतर भाषिक माणूस मराठी बोलणार नाही हा कॉमन सेन्स आहे. आणि एक सुंदर वाक्य आहे, कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. मलाच कळत नाही, मी जेव्हा ट्रेन बसमधून प्रवास करतो त्यावेळी भेटणारा जो अनोळखी प्रवासी आहे त्याच्याशी बोलताना सुरुवात मी का हिंदीतून करतो, हे मला तमाम मुलुंडकरांना, मुंबईकरांना, कांजूरवासियांना आणि भांडूपवासियांना विचारावं असं वाटतंय. बरोबर. सुरुवात जर तुम्ही मराठी केलीत ना, माझा अनुभव आहे, अगदी अमराठी माणूस सुद्धा तुमच्याशी मराठी बोलू लागतो. आणि म्हणून मला वाटतं ती संपणार नाही. ते कुठलेही प्रोडक्ट, कुठलीही वस्तू नाही संपायला. 1700-1600 वर्षाची परंपरा लाभलेली आपली भाषा आहे, ती संपणार नाही. हा फक्त ती कमी होण्याला कारणीभूत मराठी माणूस ठरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी सर्वांनी एवढंच करावं, घराबाहेर पडल्यावर भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी, मी अनोळखी व्यक्तीशी म्हणतोय, म्हणजे घराबाहेर पडल्यावर भेटणारा फेरीवाला, रिक्षावाला, ट्रेन बसमधील अनोळखी, मी पुन्हा एकदा म्हणतोय अनोळखी सहप्रवास, याच्याशी बोलताना जर तुम्ही सुरुवात मराठीतून केली तर मला वाटतं या भाषेला पुन्हा वैभव प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबईत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की आपल्याला आवाहन करायला लागते की तुम्ही अनोळखी व्यक्तीशी मराठीत बोला, याचा अर्थ मराठी माणूसच कुठे मराठीचा न्यूनगंड पाळतोय का? साधारण असं दिसतं. शाळेचं उदाहरण देतो. ज्यावेळी माझ्या मुलाला प्रवेश घ्यायचा होता, आमच्या सौ कॉन्व्हेंटमधून शिकल्या, मी मराठी माध्यमातून शिकलो, त्याला ज्यावेळी प्रवेश घ्यायचा त्यावेळी आता हल्ली आपण बघतो सर्वत्र चित्र, म्हणजे बाळाच्या जन्मा अगोदर सो अँड सो इंटरनॅशनल शाळा ती बुक झालेली असते, पालकांनी केलेली असते. बरोबर. जेव्हा मी हा निर्णय घेतला माझ्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश घ्यायचा, त्यावेळी अस्मिता वगैरे मी बाजूला ठेवली. मी बघितलं त्याचं बालपण. माझा मेवणा जापानला आहे, तो ज्यावेळी इथे आला, भारतातूनच गेलेला, तो अस्वस्थ होता. तर म्हटलं नेमकं काय झालं, म्हणजे एवढा अस्वस्थ काय आहेस? बरोबर. तो म्हणाला, अरे बापरे, मला आज, कारण तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला, तो म्हणतो मला पश्चाताप होतोय की मला माझ्या आईबाबांनी इंग्रजी माध्यमातून शिकवलंय. म्हटलं अरे उलट आहे तुझं, लोकांना ते कौतुक वाटतं. तो म्हणाला नाही सर, माझं बालपण वाया गेलं. जापान, चायना, जर्मनी, फ्रान्स जे देश जगावर राज्य करतात, याचं वैशिष्ट्य या देशातील पालक मुलांना मातृभाषेतून शिकवतात. याचं कारणच मुळात असं आहे की मातृभाषेतून शिक्षण म्हणजे प्रगतीचं लक्षण. असं म्हणतात की जी भाषा घरात बोलली जाते त्या भाषेतून जर मुलांना शिकवलं तर त्यांचा आत्मिक विकास होतो, शैक्षणिक तर होणारच, आतून विकास होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कारणीभूत आहोत. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, कारण मला माझ्याच भाषेची लाज वाटत असेल बोलण्याची, तर इतर भाषिकांचं तर तुम्ही सोडूनच द्या. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं अभिमान, स्वाभिमान, अस्मिता ही बाजूला राहिली गोष्ट. मला म्हणतात ना की आज माझं धैर्यच कसं होतं की माझ्या तोंडातून इतर भाषा निघते.
ते व्हायलाच नको होतं. म्हणजे ज्यावेळी इतर राज्यांचं आपण उदाहरण देतो, आपण साऊथचं उदाहरण देतो, गुजरातचं उदाहरण देतो, तिकडचं अगदी सर्वसामान्य नागरिक, अगदी अधिकारी सुद्धा तो बोलताना तो हा विचार करत नाही की समोरची व्यक्ती कुठल्या भाषेत बोलणार आहे. तो सुरुवात मराठी किंवा सुरुवात त्याच्या भाषेतून करतो. तर मलाही असं म्हणायचं आहे की प्रत्येकाने जर हा प्रयत्न केला तर नक्कीच ही भाषा आपली अधिक सशक्त आणि प्रबळ होईल. ओके. आता सादर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला कुठल्याही कंपनीचा कॉल सेंटरमधून कॉल आला, समोरून जेव्हा एक चांगला आवाज येतो तेव्हा आपण स्वतःहून हिंदीमध्ये बोलायला चालू करतो. मग कॉल सेंटरमधून जेव्हा आवाज येतो मग त्यांना आपण विनंती नाही करू शकत का की बाबा मराठीतून मला तुमची सेवा हवी आहे, असं नाही बोलू शकत का आपण? याचं गमक थोडं आपण म्हणतो ना, जे सरकारी काही नियम आहेत बरोबर त्यात दडलेलं आहे. तुम्ही इतर राज्य बघितलं तर त्या ठिकाणी त्यांनी खाजगी नोकऱ्यांमध्ये सुद्धा 40 ते 50% स्थानिकांना राखीव जागा ठेवल्यात. स्थानिकांना, सरकारी नोकऱ्या सोडून द्या, ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या ज्यावेळी त्या नोकर भरती करतात त्यावेळी किमान 40 ते 50% जी जनता आहे म्हणजे जे कर्मचारी आहेत ते स्थानिक असणं बंधनकारक आहे, सरकारचा नियम आहे. आपल्याकडे आनंद आहे. आपल्याकडे ज्यावेळी कंपन्या येतात प्रायव्हेट मोठ्या प्रमाणात त्यावेळी आपण म्हणतो की त्या स्थानिकांना रोजगार, आपण फक्त म्हणतो, पण कायद्यावर किंवा कागदावर हा प्रकार होत नाही. आणि म्हणूनच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कॉल सेंटर हे तर अगदी जुजबी उदाहरण झालं. मला एक कळत नाही, कॉल सेंटरवरून जेव्हा आपल्याला कॉल येतो मराठी माणसाला तर ती गरज असते त्या कॉल सेंटरची, आपली नाही. हेच मला कळत नाही. म्हणजे जसा तो हिंदीमध्ये सुरुवात होतो ना तर आपल्याला काहीतरी, मी बरेचसे मराठी जन बघितले अस्वस्थ होतात, काय बोलू कसं बोलू, किंवा इंग्रजीतून बोलला तर आम्हाला न्यूनगंड येतो. बरोबर. तर मला असं वाटतं सर्व मराठी जनांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, एक ग्राहक म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉल सेंटरमधून कॉल येईल, हल्ली बिल्डर्सचे जास्त कॉल यायला लागले मोठ्या प्रमाणात, त्यावेळी फक्त सुरुवातीला ऐकायचं, काही गडबड करायचं, छान ऐकल्यानंतर हां बोला एवढंच बोला, अच्छा, मग तुमचे प्रश्न त्यांना विचारा. मग समोरून उत्तर येणार की मला मला मराठी येत नाही, हिंदीतून बोला. मग तुमचं उत्तर हवं की मला हिंदी येत नाही, मराठीतून बोला. असं जर केलं तर नक्कीच समोरचा जो आहे ती त्याची गरज आहे, तो जो कोणी मालक आहे तो लगेचच तो जो काही हिंदी भाषिक आहे त्याला त्याच्या जागी मराठी भाषिकाला रोजगार देणार, म्हणजे रोजगार निर्माण होणार. बरोबर. पण मी म्हटलं ना की हे दुर्दैव मराठी माणसाचं, पण मी असं नाही म्हणत, कारण असं म्हटलं तर जे मराठी जो माणूस आहे जो सशक्तपणे मराठीचा म्हणतात ना की दावा करतोय किंवा तो उभा आहे, त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. मानसिकता आहे मला कळतंय. म्हणजे अगदी काय म्हटलं, तुम्ही अगदी मंत्रालयात जरी गेलात आणि तो मंत्रालयातून खाली आलेला जो कर्मचारी तो ज्यावेळी टॅक्सीत बसतो, मी बघितलंय, तो सुद्धा तो मराठी टॅक्सी चालक असतो. पण तो एक व्हिडिओ मध्यंतरी असा आला होता, ट्रेन बसमधले प्रवास करतायत, ते हिंदीत भांडतायत वगैरे करतायत आणि नंतर एकाचा फोन येतो, तो मराठीत बोलू लागतो. मग समोरचं म्हणतो, अरे तू मराठी आहेस, मला कळलंच नाही. तोच नियम इथे लागू होतोय. जेव्हा जेव्हा कॉल सेंटरमधून कॉल येईल, व्यवस्थित ऐका, शांतपणे ऐका, सुरुवात मराठीतून करा आणि समोरच्याने जर मराठीत उत्तर नाही दिलं, साहजिकच तो नाही देणार, त्याला येत नसेल तर, आणि तो आग्रह करणार की तुम्ही हिंदीतून बोला, त्यावेळी तुमचा आग्रह हवा की मला हिंदी येत नाही, मला मराठीतून सांगा. पुष्कळ झालं एवढंच. बरोबर. आणि फक्त हे कॉल सेंटर नाही, कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्ही हा मराठीचा आग्रह कुठल्याही कंपनीमध्ये धरू शकता. नक्कीच. हा, म्हणजे त्यालाच धरून मी सांगतो, तर ज्यावेळी मी मॉलमध्ये जातो, म्हणजे मी मुलाला ज्यावेळी मराठी शाळेत प्रवेश घेतला, साहजिकच आहे पहिलीपासून त्याला इंग्रजी यावं माझा अट्टाहास नव्हता, तो बोलणार मला माहिती आहे, कारण मी पण बोलतो तर त्याला काय. पण जेव्हा मी मॉलला जायचो मोठ्या तेव्हा तिकडे गेम्स आणि वगैरे, तर तिथे ते इंग्रजीमधून बोलायचे. बरोबर. आता इंग्रजीतून बोलल्यावर साहजिकच आहे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आमच्याकडे थोडा वेगळा होता की अरे मला इंग्रजी येत नाही. मग ते बाळकडू आम्ही तेव्हाच त्याला पाजलं, त्याला सुरुवातीला सांगितलं की तू बोलताना सुरुवात मराठीतून करायची, आणि जर तुला नाही कळलं इंग्रजीतून तर त्यांना सांगायचं काका मला मराठीतून सांगा, मला कळत नाही. बरोबर. लाज बाळगू नको. आणि ते आज काय तो पाळतोय, म्हणजे कुठेही जरी गेला, आता तेवढंच इंग्रजी सुंदर बोलतोय, पण सुरुवात तो मराठीच करतोय. ओके. नाही, लहान मुलांना अगदी म्हणजे मराठी भाषा जे शिकतात तेही पुढे जाऊन चांगलं इंग्लिश बोलतातच, हे मी स्वतः अनुभवलंय. आणि आता या नव्या पिढीमध्ये आपल्याला जर मराठीचा गोडवा टिकवायचा असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो? बरोबर. आता मुळातच मी नेहमी सांगतो, कुठलीही भाषा जिवंत ठेवायची असेल तर त्याचं मूळ आहे शाळेत. राजकीय गोष्टी घडतायत, आनंद आहे, एकत्र येत आहेत, माझं त्यांना प्रत्येकाला सांगणं आहे, त्यांच्या सहित त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे, प्रत्येकाने एकच निर्णय घ्यावा, ही भाषा जिवंत ठेवण्याकरता आपल्या मुलांचा प्रवेश मराठी शाळेत करावा.
बघा कसं फुलते ती भाषा. कारण 12 कोटी जनता आहे महाराष्ट्रातली, त्यातली मी म्हणेन चला किमान 2 कोटी मुलं शाळेत जात आहेत. बरोबर. आज त्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की मी माझ्या मुलाला मराठी शाळेतच प्रवेश घेईन. 50 ते 60% तुमची समस्या दूर झाली. कारण जो मराठी शाळेत जातो त्याला सांगण्याची गरज भासणार नाही की बाबा तू हिंदी बोलू नकोस किंवा इतर भाषा बोलू नको. पहिला भाग. दुसरं, जे इंग्रजी माध्यमातून शिकतायत माझे मराठी मित्र मैत्रिणी, त्यांना पण माझं सांगणं आहे, चला तुम्ही शिकलात ना, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही इतर राज्यात, जसं आपण साऊथचं उदाहरण देतो, तिकडचे जे मोठे मोठे अधिकारी पदावर काम करतात IT कंपनीजमध्ये, तुम्ही नीट बघितलं असेल, ते बाहेर इतरांशी बोलताना सुरुवात त्यांच्या भाषेतून करतात. बरोबर. मग त्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या प्रत्येक तरुण तरुणींना माझं सांगणं आहे की तुमची जी सुरुवात असेल ती मराठीतून होते. आणि ती भाषा बोलणाऱ्याकडे, म्हणजे बरेचदा असं होतं, मी बघितलं आहे, आपण मोठमोठे टॉवर्स झालेले आहेत हल्ली, मग त्या टॉवर्समध्ये जर कोणी मराठी बोलू लागलं तर त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. बरोबर. त्यावेळी तुम्ही ठामपणे त्याच्यासोबत उभं राहायला हवं. बरोबर. भाषेला जर हलक्यात घेतलं तर हळूहळू समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्यात घेईल आणि सर्व हलकं फुलकं होऊन जाईल. मी पुन्हा एकदा सांगतोय, राजांनी जगवलेली ती भाषा आहे, ती हलकी नाही आहे, ती जबरदस्त धारदार आहे. पण तिला जिवंत किंवा तिला सशक्त ठेवण्याचं काम साहजिकच आजच्या पिढीचं आहे. मी बघतो आजची पिढी, आपण म्हणतो मराठी बोलत नाही किंवा कमी नाही, पण जेव्हा जेव्हा आपण बघतो की तो दसरा येतो, दिवाळी येते, अगदी आपलं स्वागत यात्रा, मोठ्या प्रमाणात वाजत गाजत ते सहभागी होत आहेत. बरोबर. याचा अर्थ मराठी भाषेची नाळ त्यांची तुटलेली नाहीये. बरोबर. पण जेव्हा ते बाहेर पडतात त्यावेळी त्यांना असं वाटतं, अरे बापरे, जसं एक उदाहरण देतो, ओला किंवा उबेर आपण बुक करतो, बरोबर, त्यावर तुम्हाला एक ठराविक नाव येतं, सो अँड सो अमराठी व्यक्तीचं. बरोबर. मग तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुमची सुरुवातच होती हिंदी. बरोबर. मग हा जो काही प्रकार आहे, हा जो काही मेंदूने आपल्या म्हणतात ना की ॲक्सेप्ट केलंय, मान्य केलं की नाही बाबा, मी बाहेर पडल्यावर जो कोणी गाडी चालवणारा, इस्त्रीवाला, हा अमराठीच असेल. थोडं आपल्या मेंदूतून जर काढलं तर नक्कीच आपण सहजपणे ही भाषा अधिक प्रबळ बनवू शकतो. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की 2 कुटुंब एकत्र येत आहेत, तर त्या विषयावरच येतो की सध्या त्रिभाषा सूत्र या विषयामुळेच सगळं राजकीय घडामोडी घडत आहेत. तर हे नक्की त्रिभाषा सूत्र आहे काय? मुळातच आपली जी शिक्षण व्यवस्था आहे, म्हणजे कोठारी आयोग होता, त्यांनी असं ठरवलं की त्रिभाषा सूत्र म्हणजे जसं हिंदी भाषिक राज्य आहे उत्तर प्रदेश किंवा इथे, त्या ठिकाणी त्यांनी 2 भाषा होत्या त्यांच्या, म्हणजे हिंदी आणि इंग्रजी. बरोबर. तिसरी भाषा जी सरकार ठरवेल ती त्यांना द्यायची. महाराष्ट्र आहे आपलं, बरोबर, आपण मराठी आणि इंग्रजी, आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारलं, त्याच्यात हिंदीचा आपण प्रवेश केला. बरोबर. आता मुळातच जे बालमानसशास्त्र सांगतं की शालेय स्तरावर वय वर्ष, ज्याचं आता आपण बघतो की पहिलीला ज्युनियर KGलाच 3 वर्ष वयाचं असताना मूल जातं. बरोबर. पहिलीचं वय साधारण 6 वर्ष आहे. बरोबर. 3 भाषा ज्या शिकवल्या जाण्याचा विचार होता सरकारचा किंवा कोणाचाही, बरोबर, त्यात सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे त्या मुलांची. म्हणजे बालमानसिकतेतून बघितलं तर त्या कोवळ्या मनावर, त्या मेंदूवर कुठली भाषा अधिक प्रबळपणे आपण म्हणतात लादू शकत नाही, पण शिकवू शकतो. बरोबर. नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. नीट जर अभ्यास केला तर त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 4थीचं शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं. ओके. आणि हे असताना त्रिभाषी सूत्र लादण्याचा प्रकार झाला. आणि जे खरोखरच मी नेहमी असं म्हणतो की कधी कधी आपण शैक्षणिक अतिरेकी ठरतो, काय लादावं आणि काय लादू नये. अच्छा, दुसरीकडे असाही प्रवाह आहे त्रिभाषा सूत्र म्हटलं तर, की 6 वर्षाचं मूल, त्याची जी ग्रहण करण्याची क्षमता, ग्रास्पिंग लेवल चांगली असते असं काही जण म्हणतात, तर त्याला द्यायला हरकत नाही. पण मला असं वाटतं की ती ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो, असं आहे. मगाशीच मी म्हटलं सुरुवातीला की शिक्षण हा एक आनंद क्षण आहे. बरोबर. जर तो आनंदी पद्धतीने जगायचा असेल तर हे त्रिभाषा सूत्र आहेच, ते पुढे स्वीकारायचंच आपल्याला, किंवा त्या पद्धतीने आपल्याला. पूर्वी तुम्हाला माहिती असेल, आपण 5वी गेल्यानंतर, म्हणजे जे मराठी माध्यमातून शिकले, 5वीला गेल्यानंतर इंग्रजी आणि हिंदी भाषा होती. बरोबर. याचं कारणच मुळात असं होतं की तुम्ही 1ली ते 4थीचं तुमचं जे वय आहे, जी भाषा घरात बोलली जाते त्या भाषेतून जर तुम्हाला शिकवलं तर ती भाषा, ते शिक्षण आनंददायी होतं. बरोबर. पण हा जो नियम आला अचानकपणे आणि त्याला विरोध झाल्याचं कारणच मुळात असं होतं, फक्त विरोध मराठी माणसांनी नाही केला. जे अमराठी आहे पण शिक्षण तज्ज्ञ आहेत
त्यांनी पण हा केला की नाही हे चुकीचं आहे, की या कोवळ्या मनावर हे लादणं चुकीचं होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सुरुवातीला आपली मातृबोली मायभाषा, त्यानंतर ती इंग्रजी भाषा, कारण ती जी म्हणतात आपण की आंतरराष्ट्रीय भाषा, आणि त्यानंतर हिंदी भाषा जी अधिक प्रमाणात बोलली जाते. आणि मला असं वाटतं हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही. म्हणजे ते जे कोणी आहेत ज्यांनी खूप सुंदर व्यवस्था केली आहे, तुम्हाला गरज नाही. कसं ते मी सांगतो तुम्हाला. तुमचं मूल ज्यावेळी कार्टून बघतं वय वर्ष 3, त्या कार्टूनमध्ये त्यांनी 2 पर्याय दिले आहेत. कुठले? हिंदी आणि इंग्रजी. आणि खाली एक छोटीशी ओळ येते, दिस चॅनेल इज अवेलेबल इन तामिळ, तेलुगू. पुढे मराठी दिसतंय का तुम्हाला? ही सुंदर व्यवस्था त्यांनी केलेली आहे. याच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही. आणि मी उदाहरण देतो माझ्या मुलाचं. आता तो नाही बोलत. तो सुरुवातीला 4 वर्षे असताना, बाबा मला लागलं, माझ्या बोटातून खून आला. मला खून करावासा वाटला त्या भाषेचा. याचं कारणच आहे की त्यांना कळतच नाही आहे. आणि आपण आता जे भाषा रक्षक म्हणतो या गोष्टीकडे लक्षच देत नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, मूळ भाषेचं शाळेत आहे वर्ष 3 पासून पुढे. मग 3 वर्षातलं मूल ते कार्टून बघतं आणि ते इंग्रजी आणि हिंदी बिंबवलं जात आहे. साहजिकच आहे ती भाषा बाहेर पडल्यावर. तुम्ही आता अनेक मुलं मराठी माध्यमातल्या मुलांचं पण मराठी ऐका, मग तुम्हाला कळेल काय ते बोलतायत. भयानक काहीतरी प्रकार चाललाय. तर मला असं वाटतं की त्याची सुरुवात जर अशा पद्धतीने झाली, थोडं मी म्हटलं ना की सतर्क राहण्याची गरज आहे. तर या पद्धतीने आपण सतर्क राहिलो तर निश्चितपणे लहान मुलं काही, मोठी माणसं काय, सुंदर पद्धतीने मराठी बोल. म्हणजे 1ली ते 4थी या ह्याच्यात ती लोक 3 भाषा आपल्या लहान मुलांना शिकवणार आहेत. पण हे 3 भाषा 1ली ते 4थी जे वयोगट आहे त्यांना शिकणं किती काय म्हणतात त्याला, योग्य आहे काय? आता कसं असतं, हल्लीची मुलं, आपण पिढी जसं नेहमी म्हणतो की प्रत्येक पिढी म्हणते हल्लीची पिढी, मागची पिढी, बरोबर बरोबर. जसं मी म्हटलं की काही बालमानसशास्त्र असतं, सायकोलॉजी असते. याचा आपल्याकडे दुर्दैवाने विचार होत नाही. म्हणजे मुलांना शिकवण्यापासून मी म्हणतो, शिक्षक कसा असावा, कुठल्या पद्धतीने शिकवावं, बरोबर, कुठल्या भाषेत शिकवावं. बरोबर. आपल्याकडे दुर्दैव असं, मी गमतीने म्हणतो, इंग्रज गेले पण 2 गोष्टी सोडून गेल्या, एक भाषा आणि दुसरी दारू, ज्याने आपली भारतीयांची वाट लावली. थोडक्यात काय की ज्यावेळी आपण भाषेचा विषय येतो त्यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईच्या, म्हणजे तोंडातून येणारी भाषा, त्या भाषेतून शिक्षण अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, वयवर्ष म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत. पण समाज नावाचा जो काही प्रकार आहे आणि त्या समाजात राहणारे पालक नावाचा जो काही प्रकार आहे, तो हल्ली शिक्षण हे शिकण्यासाठी नाही, दाखवण्यासाठी करतोय. त्याला ज्यावेळी विचारलं जातं की, जसं माझ्या बाबतीत सांगतो, कुठल्या शाळेत शिकतंय मूल, मी अभिमानाने सांगायचो सो अँड सो मराठी शाळा. पण आज मराठी शाळेत शिकणाऱ्या पालकांना जर तुम्ही विचारलात कुठल्या शाळेत तुमचं मूल शिकतंय, तर हलक्या आवाजात बोलणार की बाबा सो अँड सो मराठी शाळा. पण तेच इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या पालकांना विचारलं त्यांचं मूल कुठल्या शाळेत शिकतोय, अभिमानाने सांगणार सो अँड सो इंटरनॅशनल शाळा. राईट. हा जो सार्थ अभिमान त्यांना त्या भाषेबद्दल आहे, तोच अभिमान या भाषेबद्दल यायला हवा. आणि त्यांना नकळतपणे कळत नाही आहे. आज मी कुठल्याही माध्यमाच्या विरोधात नाही, पण इतर माध्यमात शिकवताना त्या मुलाचं सँडविच होतं आहे. म्हणजे कसं, घरी मराठी किमान 16 तास तो घरी असतो, 4 ते 5 तास तो जातो कुठे, त्या शाळेत, तिथे इंग्रजी, पुन्हा 1-2 तास ट्युशन नावाच्या प्रकाराकडे, तिथे इंग्रजी, पुन्हा घरी आल्यावर मराठी. त्याला कळत नाही मी काय नेमकं करू. मग मॅथ्स शिकताना मी काय करू, सायन्स शिकताना मी काय करू, भाषा शिकताना मी काय करू. आणि त्याची गळचेपी होण्यास कारणीभूत पालकच आहोत असं मला वाटतं. ओके. आता तुम्ही जसं म्हणालात की कार्टून कुठलेही बघायला गेलो तर त्याच्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी हा पर्याय तर असतोच, त्याचसोबत बाकी इतर साऊथ इंडियन लँग्वेजेस असेल. मग तुम्हाला असं वाटतं का की इंग्रजी आणि हिंदीच्या तुलनेत मराठीची उपेक्षा होते सर्व स्तरावर? आता जसं मी मगाशीच म्हटलं की या गोष्टीकडे आपण सर्वसामान्य लक्ष नाही देऊ शकत, बरोबर. पण आता सोशल मीडिया तुमच्याकडे आहे, हे जे समाज माध्यम आहे, जसं तुम्ही हा सुंदर प्रयोग करताय, कौतुक आहे तुमचं, की पण एक सुंदर एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे, माध्यम आहे, ते लोकांपर्यंत पोहोचत आहे. तर या माध्यमातून, या माध्यमातून मी म्हणेन प्रचार आणि प्रसार करायला हरकत नाही. कारण जोपर्यंत असं म्हणतात की आपण साधं उदाहरण देतो, बाळ जन्माला आलं, बरोबर आहे, आल्या त्याला थोड्या वेळाने भूक लागते आणि ते रडू लागतं, बरोबर. त्याला सांगावं लागत नाही की भूक लागल्यावर रडायचं असतं, बरोबर. तोच प्रकार आपल्या बाबतीत आहे. जर मला माझी भाषा टिकवायची असेल तर मला सांगण्याची गरज भासली नाही पाहिजे. पण जो दिखता है वो बिकता है,
ते ब्रँडिंग होणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेवढी तरुण पिढी मराठी त्यांना माझं सांगणं आहे, ब्रँडिंग करा. अगदी मी शब्दावर प्रयोग करेन, ब्रँडिंग करा. माझ्या भाषेचं मला ब्रँडिंग करायला हरकत नाही. मार्केटिंगचा एक नियम सांगतो, जोपर्यंत तुम्ही जगाला ओरडून सांगत नाही की माझं प्रोडक्ट चांगलं आहे तोपर्यंत ते कळत नाही. तोच प्रकार भाषेच्या बाबतीत आहे. जगाला ओरडून सांगा, जग बाजूला राहू दे. मुंबईतल्या अमराठी माणसाला किंवा मराठी माणसाला तरी ओरडून सांगा की माझी भाषा शुद्ध आहे, व्यवस्थित आहे, प्रबळ आहे आणि ती इतरांना समजणारी, एवढी सोपी आपली भाषा आहे. ही जर आपण सुरुवात केली तर नक्कीच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. जसं आपण आधी म्हणालात तुम्ही की NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण लिहिलं आहे की मायबोलीतून 1ली ते 4थीचं शिक्षण होणं गरजेचं आहे. तर हे का असं गरजेचं का आहे? आणि त्यालाच जोडून तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. तुम्ही जो उपक्रम राबवलेलात की मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण, असं का? म्हणजे मायबोलीतूनच शिकणं का गरजेचं आहे? आता तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नवीन शिक्षण प्रणाली, बरोबर, त्यांनीच म्हटलेलं. अच्छा, ही जी प्रणाली आहे, नवीन शैक्षणिक धोरण, हे सर्वसामान्य माणसाने बनवलेलं नाही आहे. बरोबर. भारतातले शिक्षण तज्ज्ञ ते एकत्रित आले आणि त्यांनी बनवलं. राईट. आता हे शिक्षण तज्ज्ञ म्हणतायत की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्या. तर मला सांगा, आपण कोण आहोत जे आपण म्हणणार की इतर भाषेतून शिक्षण द्या? त्यामुळे सर्वप्रथम मला असं म्हणायचं की ते नवीन शैक्षणिक धोरणच उत्तर आहे. आपली भाषा, आपली स्वतःची भाषा किती परिणामकारक आहे. बरोबर. दुसरं म्हणाल ते मराठीतून शिक्षण प्रगतीचं लक्षण. आमचा उपक्रम सुरू करण्यामागे एकच उद्देश होता, मराठी शाळा ज्याची विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. बरोबर. तर आमच्या लक्षात आलं की प्रोडक्ट, याला म्हणूया आपण, शाळेला आम्ही प्रोडक्ट तयार केलं की जर हे विकायचं असेल, म्हणजे अगदी वाईट वाटतं बोलताना, पण आम्ही त्याला मार्केटिंगचा थोडासा आधार घेतला की जर काय करता येईल. तर एक तत्व लक्षात आलं मार्केटिंगचं, जो दिखता है वो बिकता है. बरोबर. पालकांना इंग्रजी माध्यमातल्या शाळेंनी दाखवलं आमचं ब्रँडिंग, आमची चकाकी, आमची टाय, आमची स्कूल बस, बरोबर, आमचे क्लासरूम. मग म्हटलं आपली गडबड कुठे होते? मग आम्ही ठरवलं ठीक आहे, हे दाखवता येत नाही, पण जे मुळातच केलंय ते आपण दाखवूया. मग आम्ही सुरू केलं त्या मराठी शाळेतील माझी विद्यार्थी, जो मराठी शाळा शिकलाय आणि आज देशापरदेशात डॉक्टर, CA, इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. राईट. मग त्यांच्या आम्ही छोट्या छोट्या मुलाखती घ्यायला लागलो. आता सोपं झालं आपल्याला. बरोबर. त्याचसोबत आम्ही शाळेच्या प्रवेशद्वारावर एक मोठा बॅनर बनवला. प्रवेश घेताना म्हणजे साधारण नोव्हेंबर महिन्यात तो बॅनर आम्ही लावतो. त्यात आम्ही जे विद्यार्थी आहेत, म्हणजे त्या शाळेतले माझे विद्यार्थी ज्यात उच्च पदावर कार्यरत आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांचं पद, त्यांचा देश लिहिलं आणि वर एक वाक्य लिहिलं सुंदर, सुजाण पालक हो, माझं मूल त्याच शाळेत शिकणार जी शाळा विद्यार्थी घडवणार. बरोबर. पालक ते वाचायला लागला आणि विचार केला, अरे या शाळेतून हा डॉक्टर झाला, हा इंजिनियर, हा अमेरिकेत गेला, तो जर्मनीत गेला. बरोबर. कुठे अडलं नाही. आणि खाली लिहिलं फी 0 रुपये, कारण अनुदानित मराठी शाळेची फी नाहीये. बरोबर. म्हणजे 0 रुपयात विद्यार्थ्याला डॉक्टर, इंजिनियर बनवा, असं ते शेवटचं वाक्य होतं. आणि याचा परिणाम म्हणजे मी म्हणेन खूप असा झाला नाही, पण कुठेतरी जाणीव होत गेली पालकांमध्ये की हो, मराठी माध्यमात शिकून देशापरदेशात गेले आणि आज एवढे खर्च करून आपल्याला या विद्यार्थ्याला घडवायचं आहे, त्यापेक्षा अत्यंत माफक फीमध्ये आपल्या मराठी माध्यमातून मुलाला शिकवूया. आणि हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला मदत व्हायला लागली. आणि या माझी विद्यार्थ्यांची मी विशेष आभार मानेन. आज ते फक्त आम्हाला व्हिडिओज किंवा फोटोग्राफ्स देत नाही, आज मराठी माध्यमातून शिकणारा, म्हणजे मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय, मला प्रश्न नेहमी विचारतात की मराठी शाळा कुठपर्यंत जिवंत राहील. तर ते उत्तर मला नाही म्हणजे सांगता येत, पण मी सांगतोय, जोपर्यंत गरिबी शिल्लक आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय. पण हे म्हणणं मला खोटं ठरवायचं आहे या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. बरोबर. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, आज जी मराठी शाळेत मुलं शिकतायत, कुणाच्याही फी भरण्याची काही समस्या आली, मी एक कॉल करतो या विद्यार्थ्यांना, सहजपणे ऑनलाईन पेमेंट त्या विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होत आहे. एवढी जाण या माझी मराठी विद्यार्थ्यांनी ठेवलेली आहे. बरोबर. आणि म्हणूनच मला तमाम पालकांना सांगायचं आहे, जी मुलं लहान आहेत, तुम्ही विचार करताय जन्मा अगोदर कुठल्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, तर मराठी शाळा तुमची वाट बघते. 0 रुपयात त्यांना शिक्षण द्या. आणि मी उलट असं म्हणेन, इतर माध्यमातली जी काही तुमची फी आहे त्या मुलाच्या नावे बँकेत जमा करा. 18 वर्ष होईपर्यंत तो करोडपती नाही झाला तर मला सांगा आर्थिक दृष्ट्या, बाकी ठीक आहे, इतर गोष्टी चालू राहतील. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट असं आपण त्याच्यातून कन्क्लुजन काढू शकतो, तात्पर्य काढू शकतो की शिक्षणाचा आणि भाषेचा तसा काही संबंध नाही. तुम्ही तुमच्या मायबोलीतून जरी शिकलात तरी तुम्ही परदेशात जाऊन चांगलं काम करताय, आणि जरी तुम्ही इंग्रजीतून शिकलात तरी तेच करताय.
म्हणजे शेवटी काय तर मराठी भाषेतून शिकणं हे काय असं दुर्दैवी नसावं. यालाच थोडंसं तुम्हाला मध्ये मी इंटरप्ट करतो. एक साधी गोष्ट सांगतो. हल्ली आपण बघतो कॉलेजेसमध्ये किंवा शाळेमध्ये 8वी नंतर मोठमोठ्या जर्मन शिका, फ्रेंच शिका, आता ते शिकतायत ना. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो ना की इंग्रजी, तसंच माझं मराठी मूल 5वी नंतर इंग्रजी शिकणार आहे. 6वी 7वी नंतर ते सुंदर मराठी इंग्रजी बोलू लागेल. आता मी तुम्हाला सांगतो, मराठी माध्यमातले विद्यार्थी इंग्रजी सुंदर बोलायला लागलाय, कारण परत ते समाज माध्यम, बरोबर, व्हिडिओज, यूट्यूब चॅनेल्स, तुमच्यासारख्या जे काही माध्यम आहेत, त्यामुळे एवढं सोपं झालंय की आज मराठी माध्यमातला शिकणारा विद्यार्थी खूप प्रभावीपणे इंग्रजी बोलतोय. त्यामुळे पालकांना माझं सांगणं आहे, भीती बाळगू नका. जर जर्मन, फ्रान्स आणि ते फ्रेंच भाषा जर मुलं शिकतायत तर अगदी इंग्रजी बोलीभाषेतली भाषा आहे ती सहजपणे मुलं शिकतील. नक्कीच. आता सध्या आपण एक राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर चर्चा करूया. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की शासन मराठीसाठी नेमकं काय करतंय आणि त्यांनी नेमकं काय करायला हवं, यात काही डिफरन्स जाणवतो का तुम्हाला? नक्कीच. शासन म्हणून खूप मोठी जबाबदारी असते सरकारची, त्यांच्यापर्यंत ते करतायत, पण मला असं वाटतंय अधिक मोठ्या प्रमाणात जबाबदारी. आपण बघतोय मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा प्रवेश होऊ लागला आहे. आज मराठी करिता जी शाळेची जागा घेतली होती त्या ठिकाणी 10 ते 12 मजली इंग्रजी माध्यमाची शाळा उभी राहत आहे, आणि ते रोखण्याचं काम सरकार करू शकतं निश्चितपणे, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही इतर भाषेतल्या शाळांना परवानगी देताना तुम्हाला काही नियम करावे लागते. जसं आपण नियम आहे, शाळेचा नियम आहे 500 मीटरच्या आत शाळा दुसरी असावी. पण मी तुम्हाला अगदी माझ्या मुलांचं उदाहरण देतो. सलग एका रेषेत 6 शाळा आहेत, त्यातल्या 4 इंग्रजी माध्यमाच्या आहेत. बरोबर. आता हे शासन दरबार या गोष्टी घडतात म्हणून तर होतंय ना. आणि म्हणून माझं सरकारला नम्र विनंती आहे, ठीक आहे ती भाषा, कुठल्याही भाषेच्या आपण विरोधात नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रातली मराठी भाषा जी राजभाषा आहे, मुळात जी राजभाषा आहे, ती टिकवण्याचं काम सरकारचंच आहे, आपलं नाही. आपण आहोतच, ती प्रयत्न करतो. तर सरकारला माझं विनंती आहे की तुमच्या माध्यमातून या ज्या इतर माध्यमातल्या ज्या शाळा आहेत त्याला कुठेतरी परवानगी देणं होतं, ते सर्वप्रथम कमी करा किंवा थांबवा, मी म्हणेन, हरकत नाही. दुसरं, अनुदान. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मराठी शाळा ज्या अनुदानित आहे त्यांना वेळेवर अनुदान द्या, नाही मिळत आहे. तिसरं, वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे आता तुम्ही त्या क्षेत्रात गेल्यावर मला कळायला लागलं की 1ली ते 4थी 100च्या आत जर पटसंख्या आली तर शिपाई नाही, मुख्याध्यापक नाही. म्हणजे मला कळत नाही काय चाललंय. 2 विद्यार्थी असतील तरी तिकडे शिपाई हवाच, मुख्याध्यापक हवाच, शिक्षक हवाच. बरोबर. साधारण शिक्षणावर आपला जो बजेट आहे खर्च, तो अत्यंत कमी असतो. मी उलट म्हणेन, जर एक विद्यार्थी शिकला किंवा महाराष्ट्रातला विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी शिकला तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा विकास होईल. पण ती गोष्ट अजूनही दुर्दैवाने आपल्या लक्षात येत नाही. तर सरकारकडे, शासनाकडे माझी विनंती आहे की सर्वप्रथम या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या. तुम्ही मराठी ज्या शाळा आहेत त्या जिवंत राहणार, त्याची काळजी करू नका, पण त्यांना अधिक सशक्त कसं बनवता येईल. जसं मला नेहमी म्हणतो, मी दिल्लीचं उदाहरण देतो. केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्याने खूप चांगली गोष्ट केली आणि आजही त्याचा अनुभव लोक घेत आहेत. बऱ्याचशा पालकांनी खाजगी शाळेतून काढून मुलांना सरकारी शाळेत प्रवेश घेतला दिल्लीमध्ये. हे तुम्ही बघू शकता, अनुभवू शकता. याचं कारण केजरीवालांनी जे शैक्षणिक धोरण राबवलं, त्यांनी फिलिपाईन्सला नेलं पालकांच्या, शिक्षकांना. तिकडची शिक्षण प्रणाली म्हणतात जगातली सुंदर व्यवस्था, त्याचा अभ्यास केला, ते इकडे आले आणि त्या पद्धतीने त्यांनी राबवली आणि आज दिल्लीतल्या सरकारी शाळा भरून वाहत आहेत. मग तुम्हाला महाराष्ट्रात करायला काय हरकत आहे? तर मला असं वाटतं, अनुकरण करूया आपण, अंधानुकरण नको. आपण अंधानुकरण करतोय. आपण बघतोय की नाही ती बोलण्याची भाषा आहे, बोलायला हवं, मग इंग्रजीत जर नाही बोललं तर नुकसान होईल. असं काही होणार नाहीये आणि ते हळूहळू येणार. म्हणजे उलट मी असं म्हणतोय, माझं सरकारला सांगणं आहे किंवा शिक्षण मंत्र्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही पहिलीपासून इंग्रजी ठेवलं आहे, खूप सुंदर आहे. मराठी आहे, इतर विषय आहे, तुम्ही पहिलीपासून स्पोकन इंग्लिश चालू करा, संभाषणात्मक इंग्रजी. बघा कशा शाळा बहरतील ते. पालकांची माफक अपेक्षा काय आहे, 1ली 2रीत गेलं की माझ्या मुलाला फाड फाड इंग्रजी आलं पाहिजे. पुस्तकं फाटली तरी चालतील, पण त्याला फाड फाड इंग्रजी आलं पाहिजे. मग मागणी तसा पुरवठा करूया. पालकांना हवं आहे इंग्रजी बोलता यावं, तर तुम्ही करा ना. मग तुम्ही काय करा, तुमचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये स्पोकन इंग्लिश शुक्रवार शनिवार 2 दिवस 1-1 तास ठेवा. पालकांपर्यंत संदेश पोहोचेल की या शाळेमध्ये, या मराठी शाळेमध्ये इंग्रजी शिकवतात आणि त्यासोबत बोलायलाही शिकवतात. बरोबर. म्हणजे पालकांची जी माफक अपेक्षा आहे ती पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने मराठी शाळेला सुगीचे दिवस येतील.
तुम्ही जसं म्हणालात दिल्लीचं उदाहरण दिलात तसं माझ्या वाचण्यात आहे की BMCने पण तसा उपक्रम तिथे राबवला. इकडच्या शाळांचा आहे तो थोडा रूप त्यांनी चांगल्यापैकी चेंज केला. मी माझ्या इकडची BMCची शाळा आहे त्याच्याकडे बघतो, त्याचं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर थोडंफार सुधारलं आहे. पण अजून काही सुधारण्याची गरज आहे का? नक्कीच. पालिकेने खूप चांगल्या गोष्टी केल्या. पब्लिक स्कूल असं छान त्याला नाव दिलं आहे, पण मोठी चूक केली. त्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या, CBSE बोर्डच्या आणि ICSE बोर्डच्या शाळा सुरू केल्या. इथेच गडबड झाली. जर आपल्याला शाळा व्यवस्थित करायच्या होत्या, इन्फ्रास्ट्रक्चर छान करायचं होतं, तर मराठी शाळा होतीच ना. पण त्याला जोड त्यांनी CBSE आणि ICSE दिले. आणि तुम्ही बघा जाहिरात येते साधारण मे महिन्यात, आणि अशी मग पेपरात लगेच बातमी येते की CBSE आणि ICSEच्या पालिकेच्या शाळेचं ॲडमिशन हाऊसफुल. आता मी परत एकदा सांगतोय, जो पालक सुजाण पालक, माझ्या बघण्यात एवढे सुजाण पालक आहे जे डॉक्टर CA इंजिनियर आहेत, पण त्यांनी त्यांच्या मुलांना मातृभाषेतून शिकवलंय. पण जो मध्यमवर्गीय पालक आहे तो काय करतो, जे बघतो त्याचंच अनुकरण, मी म्हटलं ना अंधानुकरण करतोय. त्याला हे कळतं की पालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मला अत्यंत कमी याच्यात मिळतंय, तो प्रवेश घेतोय. बरोबर. आता एक साधी गोष्ट सांगतो, बालमानसिकता. त्या मुलाची जी आई आणि बाबा असतात ते सर्वसामान्य कुटुंबातले, कोणी भाजी विकणार असतं, कोणी रिक्षा विकणार असतं, किंवा अगदीच म्हणतात ना घरकाम करणार असतं. बरोबर. त्या पालकांचं मूल जेव्हा या मोठ्या शाळेत जातं, म्हणजे पालिकेच्या म्हणा CBSE ICSE बोर्डच्या, त्यावेळी त्याला पूर्ण विषय हे त्या भाषेतून शिकवले जातात, इंग्रजी भाषेतून. बरोबर. आणि मग जे मूल जेव्हा घरी येतं त्यावेळी त्याच्या आई आणि वडिलांना ज्यावेळी ते काय दाखवतो मी अभ्यास केला, त्या पालकांच्या ते लक्षात येत नाही. मुलाला शिकवायला, शिकवणी लावायला त्या पालकांकडे पैसे नाहीत. आणि एका प्रकारे मला असं वाटतं पालक हो, आपण त्याचं शैक्षणिक नुकसान करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी हात जोडून सुजाण पालकांना सांगेन, शाळा तुमची जी मोठी आहे, म्हणजे बरेचदा असं शाळेची चकाकी बघून पालक त्या मुलाला त्या शाळेत प्रवेश घेतो. तर पालकांना माझं सांगणं आहे, शाळा म्हणजे कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही की ती चकाकी बघून त्यात तुम्ही त्याला प्रवेश घ्याल. शाळा ही ज्ञान देणारी प्रयोगशाळा आहे, त्यात वेगवेगळे प्रयोग होत असतात. तर तुमच्या मुलावर चांगले प्रयोग व्हावे, संस्कार व्हावे असं वाटत असेल तर त्याला मराठी शाळेत प्रवेश घ्या. नक्कीच. त्याचसोबत आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करतो 27 फेब्रुवारीला. त्यानंतर अनेक साहित्य संमेलनं होतात. याचा काही प्रभाव पडतो का समाजात मराठी भाषेवर? साधारण असं असतं की मला असं वाटतं की ज्यावेळी साहित्य संमेलन होतात, राजभाषा दिवस साजरा होतो, तो फक्त त्या दिवसापुरता मर्यादित राहतो. या मुख्य प्रवाहात तरुण पिढीला सहभागी करून घेणं खूप गरजेचं आहे, आणि दुर्दैवाने ते होत नाहीये. सॉरी तुम्हाला जरा टोकतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की त्यात आपला युवा पिढी येत नाही, पण युवा पिढीचे तुम्ही बघत असाल व्हॉट्सअप स्टेटसवर असतात की. अगदी बरोबर. फक्त सोशल मीडिया पुरतं आपण मर्यादित राहिलेलो आहोत, आणि हे चांगलं पण आहे, मी दुर्दैव म्हणणार नाहीये. पण मी मग जसं नेहमी म्हणतो की प्रत्यक्षात ती भाषा तेव्हा जिवंत राहील जेव्हा आपण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला, आपण म्हणतो ना लढाई ही फक्त पुस्तकात वाचून करायची नसते, तलवार हातात घेऊन रणांगणावर जायचं. तशी भाषा फक्त पुस्तकात वाचून किंवा सोशल मीडिया अपडेट करून जिवंत राहणार नाही. ती बोली भाषेत ज्यावेळी येईल त्यावेळी खऱ्या अर्थाने ती अधिक प्रभावी होईल. साहित्य संमेलन किंवा आपण म्हणतो राजभाषा दिवस आपण साजरा करतो, तो खूप चांगला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने का होईना आपल्याला आठवण होते त्या भाषेची. बरोबर. ही तरुण पिढी अगदी सुंदर, म्हणजे म्हणतात ना की सशक्त आहे, सुजाण आहे. फक्त मला असं वाटतं की प्रत्येक तरुण पिढीला असं वाटतंय की जी भाषा मला रोजीरोटी देते त्या भाषेतून मला शिकायचं आहे, किंवा पालक. बरोबर. तर पुन्हा पण सरकार दरबारी तुम्ही जर म्हणाल त्याप्रमाणे माझं सरकारला सांगणं आहे, यापुढे जेवढ्या सरकारी नोकऱ्या निघतील त्या ठिकाणी तुम्ही अट ठेवा की 10वीला मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्याला विशेष राखीव कोटा दिला जाईल. बघा किती फरक पडतात, आणि त्यात चुकीचं काहीच नाही आहे. कारण आज तुम्ही MPSC जी परीक्षा देता ती पूर्ण मराठीतूनच आहे. बरोबर. एकच इंग्रजी विषय आहे. तुम्हाला जो राज्यकारभार करायचा आहे तो मराठीतूनच करायचा आहे. महाराष्ट्र शासनाचा इंग्रजीतून काय काय करता तो भाग वेगळा. मग या बाबतीत जर आपण केलं, जसं आता तुम्ही CET परीक्षा अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची, तिथे तुम्ही करा की मराठी 10वीपर्यंत शिक्षण ज्याचं मराठीतून झालं असेल त्याला वेगळा कोटा दिला जाईल. बघा भरभरून मराठी शाळा वाहतील. पण थोडीशी अनास्था आहे किंवा कदाचित त्यांच्या ते लक्षात येत नाहीये, म्हणून ही अडचण येते. आणि म्हणून माझं सरकार दरबारी पुन्हा विनंती आहे, असा भाषेचा राखीव कोटा जर तयार केला तर मोठ्या प्रमाणात मराठी शाळा पुन्हा, आणि मराठी शाळेला आणि भाषेला चांगले दिवस येतील. बरोबर. आता तुम्ही बघत असाल की या त्रिभाषा सूत्रामुळे राजकारणात भरपूर घडामोडी झाल्या. तर या भाषेच्या मुद्द्यावर
फक्तच राजकारण होतंय का असं तुम्हाला वाटतं का? मी म्हणेन जरी होत असेल तरी उत्तम, पण आपल्या भाषेसाठी होते, आपल्या माया मराठीसाठी होते. सुज्ञास सांगणे न लगे, प्रत्येकाला सगळं काही कळत असतं. म्हणून मी मगाशीच म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की हे राजकारण होतंय बरेचदा, किंवा कमी प्रमाणात वाटतंय. पण खऱ्या अर्थाने म्हणजे राजकीय नेत्यांना किंवा इतरांना माझं सांगणे, कार्यकर्त्यांना, जर तुम्हाला मराठी मनाला सांगायचं असेल की हे राजकारण नाही आहे, हे खऱ्या अर्थाने आम्ही भाषेसाठी लढतोय, तर ती सुरुवात तुमच्यापासून करा. तुमच्या मुलांचा प्रवेश मराठी शाळेतून करा. हे एवढं केलं तर तो संदेश मराठी जनापर्यंत पोहोचणार आहे की नाही. कारण आज काय झालं म्हणजे मला ना कधी कधी प्रश्न पडतो, अगदी अब्जोपती श्रीमंत माणूस आहे, राजकीय मोठा, पण त्यावेळी त्याला त्याच्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश घ्यायचं म्हटलं, त्याला काय घाम फुटतो देवाला माहिती. आता साधी गोष्टावर विचार करूया. माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत, म्हणजे जो काही राजकीय किंवा व्यावसायिक आहेत. मी माझ्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश घेतला. आज माझ्याकडे एवढी धमक आहे कारण माझ्याकडे करोडो रुपये आहेत. माझ्याकडे राजकीय किंवा सामाजिक माझं स्वतःचं एक वेगळं प्रस्थ आहे. बरोबर. मी पहिलीपासून त्याला ब्रिटिश काउन्सिलचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स देईन, तो सुंदर इंग्रजी बोलायला लागेल. मग मराठी शाळेत गेल्याने त्याचं नुकसान होणार आहे का? नाही, उलट मी म्हणेन राजकीय फायदा होईल. तर तमाम राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा, म्हणजे कोणी त्यावर शंका घेणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं, आपली जी भाषा आहे जी आपल्या मुलांना पण येईल आणि खऱ्या अर्थाने ती जिवंत राहील. बरोबर. आता तुमचं जे कार्य आहे त्यामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षे बाबतीत पण खूप चांगलं एक उत्तम कार्य करताय. तर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग आता किती आहे? यापूर्वी होता जास्त की नाही आहे? आणि त्याच्यामध्ये आपल्या मराठी मुलांना यश कितपत येते? दुर्दैवाने म्हणावं लागेल की स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांचा जो मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यल्प आहे. याचं कारणच आहे पालकांची मानसिकता. बरोबर. साधारण पालकांचा हा दृष्टिकोन आहे की सरकारी नोकरी म्हणजे ती अशीच मिळत नाही, ओळख लागते किंवा काहीतरी करावं लागतं, द्यावं लागतं. या मानसिकतेमध्येच मराठी माणूस आणि मराठी पालक तो संपला. बरोबर. पालकांच्या हे लक्षात येत नाही की सरकारी नोकरी मिळवण्याकरता कुठल्याही ओळखीची गरज लागत नाही, तर गरज असते अभ्यासाची. बरोबर. जो केला जात नाही. ज्यावेळी आपण UP, MP, बिहारचं उदाहरण देतो, IAS IPSचा निकाल लागतो, बँकेचा, रेल्वेचा निकाल लागतो, जास्त प्रमाण तिकडच्या मुलांचं असतं. बरोबर. मग ती हुशार आहेत, कमी हुशार आहेत की काहीतरी वेगळं करतात? कमी हुशार किंवा हुशार काहीच नाही, काहीच वेगळं करत नाही. तिकडचे पालक जागरूक आहेत. बरोबर. आमचे पालक 10वी 12वीसाठी लाखो रुपये खर्च करतील, तिकडे उलट आहे. तिथे 8वी नंतर स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण दिलं जातं. 10वी 12वीला नॉमिनल क्लास केला जातो. 12वी जसा तो विद्यार्थी पास होतो त्याचं वय 18 पूर्ण झालेलं असतं. बरोबर. आणि सुरुवातीलाच त्याने अभ्यास केलेला असतो स्पर्धा परीक्षेचा. बरोबर. मग जाहिरात येते रेल्वेचे, 18 वर्ष पूर्ण असलेल्या उमेदवारांना क्लर्क बनण्याची संधी. बरोबर. तो वय वर्ष 19 असताना म्हणजे FY 13वीत शिकत असताना तो फॉर्म भरतो आणि वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे पदवीधर होण्यापूर्वी त्याला ती कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळते, कारण त्याने त्याचा तो अभ्यास केलेला असतो. आमच्याकडे उलट आहे महाराष्ट्रात. 10वीला प्रचंड अभ्यास, 12वीला प्रचंड अभ्यास, पेढे वाटायचे. 13वी 14वी कॉलेजचे कट्टे गाजवायचे आणि 15वी म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी शोधायची. अर्धे म्हातारे होतो आपण आणि त्यानंतर इंटरेस्ट निघून जातो मुलांचा. मी बघितलंय मुलांचा, अच्छा हा अभ्यास एवढा कठीण आहे का? अत्यंत सोपा. कोण बनेगा करोडपती, एक प्रश्न 4 ऑप्शन पर्याय. बरोबर. मी उलट म्हणेन 10वी 12वीचा अभ्यास खूप भयानक आहे. आणि BCom BScचा की ते प्रश्न पाठ करा, 3 तासात न बघता लिहून काढा. इथे काहीच नाही, इथे लॉजिकचं मॅजिक. एक प्रश्न 4 पर्याय, त्यातला एक निवडायचा. अच्छा, दुसरं, सरकारने खूप चांगला निर्णय घेतलाय काही वर्षापूर्वी. सरकारी नोकऱ्याकरता क्लेरिकल ग्रेड म्हणजे क्लार्क पदाकरिता मुलाखत नाही. बरोबर. इंटरव्ह्यू नाही, म्हणजे फक्त ऑनलाईन परीक्षा पास व्हा आणि ती नोकरी मिळवा. म्हणून मी एक सुंदर वाक्य तयार केलंय की सरकारी नोकरीसाठी गरज नसते ओळखीची, तर आवश्यकता असते अभ्यासाची. हा जर अभ्यास सुरू केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने, कारण प्रमाण कमी आहे, आपण तुम्हाला सर्वांना म्हणजे माहिती असेल की नाही, IAS IPSची परीक्षा आपण आपल्या मातृभाषेतून देऊ शकतो. विश्वास नांगरे पाटील आपलं उदाहरण आहेत. YouTube व्हिडिओज मुलं बघतात, खूप प्रभावित होतात, तेवढ्या वेळेपुरतं पुन्हा एरे माझ्या मागला. आणि मला असं वाटतं याचं मूळ आहे 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा. ते पालकांनी जर त्यांना त्या 5वी आणि 8वीच्या शाळेच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला जर बसवलं तर हळूहळू त्या मुलांमध्ये गोडी निर्माण होईल. त्यानंतर 10वीची परीक्षा झाल्यावर जी सुट्टीचा कालावधी असतो
त्या कालावधीत मुलांना ते प्रशिक्षण दिलं अधिक गोडी निर्माण होईल आणि 12वी नंतर त्याला कॉलेज करू द्या. हे जे फॉर्म्स निघतात, जसं आता स्टाफ सिलेक्शन कमिशनचे फॉर्म निघणार आहे, रेल्वेचे निघणार आहे, भरायला सुरुवात करू द्या. म्हणजे एका बाजूला कॉलेजचा अभ्यास, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि त्या पद्धतीने त्या नोकरी करता तयारी करू शकतो. बरोबर. आणि मग मी नेहमी पालकांना गमतीने म्हणतो की आपण सध्या पॉलिसी फॉलोअर आहोत. म्हणजे कसं, तुम्हाला सांगितलं आधार कार्ड लिंक करा, तुम्ही धावत सुटलाय. ज्यावेळी आपण IAS IPS अधिकारी होतो त्यावेळी आपण पॉलिसी मेकर असतो. बरोबर. आपण ठरवतो कोणी काय कसं करायचं. आणि ही ताकद जर तुमच्या मुलांमध्ये यायला हवी असेल तर माझं पालकांना विनम्रपणे सांगणं आहे, 10वी नंतर नव्हे तर 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप पासूनच या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. सर, आता तुम्ही जसं म्हणालात की पॉलिसी मेकर म्हणून आपल्या पाल्यांना तुम्हाला पाठवायचं असेल तर UPSC हे खूप चांगलं माध्यम आहे. तर याच UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यामध्ये आपला आता सध्या मराठी टक्का किती आहे आणि याआधी किती होता, म्हणजे काही वाढ झाली आहे का? सुदैवाने हळूहळू वाढ होत चाललेली आहे. याचं कारण आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजे UPSC जी मुलं परीक्षा देतात किंवा MPSC याकरता विनामूल्य प्रशिक्षण देणारे प्रशिक्षण केंद्र उघडले आहेत. अच्छा. जे विद्यार्थ्यांनी ती बघावी. यात एक होतं की त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये यापूर्वी जे अधिकारी घडलेत ते तिथे शिकवायला येतात, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. कारण बरेचदा आपण एखाद्याला बघून त्याचं अनुकरण करत असतो. जसं मी म्हटलं की विश्वास नांगरे पाटील साहेब, त्यांना बघून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं मला UPSC करायची, MPSC करायची, आणि मग साक्षात तेच जर शिकवायला आले तर अधिक चांगलं. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने खूप चांगली गोष्ट केलेली आहे की साधारण मला वाटतं 6 प्रशिक्षण केंद्र आहे, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र, की या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठी मुलाला किंवा मुलीला विनामूल्य IAS IPSचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू का होईना तो टक्का वाढायला मदत होते. कारण पूर्वी कसं होतं, मार्गदर्शनच नव्हतं. पूर्वी प्रत्येक पालक जो सदन होता तो दिल्लीला मुलांना पाठवायचा, दिल्लीला जाऊन तो शिकायचा, अभ्यास करायचा आणि त्यात यश मिळालं तर ठीक, नाहीतर आनंदी आनंद. काही नंतर पुण्याला काही पाठवायला लागले. पण मग शासनाने अशी व्यवस्था केली की आपल्याला जर अधिकारी आपल्यालाच घडवता आले तर, आणि म्हणून त्यांनी ही प्रशिक्षण केंद्र सुरू केली. तर माझं तमाम पालकांना सांगणं आहे, या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कुठली फी न भरता तुम्हाला विनामूल्य हे शिक्षण घेता येईल आणि आपल्या मुलांना IAS आणि IPS अधिकारी घडवता येईल. याच्यामध्ये म्हणजे फी पण प्रवेश कसं घेऊ शकतो? आपली गुगलवर तुम्ही प्रशिक्षण केंद्राबद्दल माहिती असते. ते साधारण जून किंवा जुलै महिन्यात म्हणजे आपला TYचा निकाल लागल्यानंतर त्यांची एक CET असते, प्रवेश परीक्षा. ती प्रवेश परीक्षा द्यायची आणि त्यात उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घेता येतं. पण आता तुम्ही जसं म्हणालात की विश्वास नांगरे पाटील हे खूप मोठं नाव आहे सध्या, पण मुलं यांच्याकडे विश्वास नांगरे पाटील किंवा तुकाराम मुंडे यांच्या ग्लॅमरस लाईफकडे बघून जर स्पर्धा परीक्षा देत असतील तर ते कितपत योग्य आहे? कारण का फक्त ग्लॅमर दाखवलं जातं, त्याच्या मागे त्यांची जी मेहनत असते, अभ्यास करायचा असतो, या बाबतीत त्यांना एवढं माहिती नसतं. नाही पण मला मग लाल दिवाच मिळेल यासाठी अभ्यास करणं किंवा ॲज अ पॉलिसी मेकर काहीतरी समाजात काहीतरी चांगलं घडवणं यासाठी IAS ऑफिसर बनणं, यात काही फरक आहे का? म्हणून मी मुलांना सांगतो की तुम्ही पुस्तक वाचा. जसं विश्वास नांगरे पाटील यांचं एक पुस्तक आहे मन में है विश्वास. बरोबर. म्हणजे त्यांनी स्वतःचा जो जीवन प्रवास आहे, बरोबर, त्या 1-2 पुस्तकं आहे त्यांची, त्यात त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे ते वाचल्यानंतर मुलांना कळेल की त्यामागची किती मेहनत घेतली आहे. तुकाराम मुंडे, बरोबर, की यांनी मेहनत जी घेतलेली आहे ती त्या सोशल मीडियावर दिसत नाही. बरोबर. त्यावर फक्त तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात की ते चकाकी म्हणतात ना देणारं आयुष्य आपण बघतो. अरे किती छान अधिकारी आहे, तो सुटाबुटात आहे, तो गेल्या गेल्या सर्व त्याला सॅल्यूट करतायत, बरोबर, त्याला अनेक अधिकार आहेत. पण तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे अगदी योग्य म्हणालात तुम्ही की त्यामागची जी मेहनत आहे ती मुलांना दिसत नाही. आणि याकरता मला वाटतं प्रत्येकाने मोठ्या मोठ्या व्यक्तींचं आत्मचरित्र वाचावं. डॉक्टर अब्दुल कलाम आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणजे साधा पेपर विकणारी व्यक्ती, दिव्याच्या खाली अभ्यास केलेली व्यक्ती आज देशाचे राष्ट्रपती बनले होते. तसंच तुकाराम मुंडे आहेत, विश्वास नांगरे पाटील आहेत किंवा अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिकले आणि मोठे झाले. तर मला असं म्हणायचं म्हणजे जे विद्यार्थी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचे फॉलोअर्स आहेत या IAS आणि IPS ऑफिसरचे, नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबत त्यांची जी आत्मकथा आहे ती जर तुम्ही वाचलीत तर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांची मेहनत कळेल. आणि एकदा का तुम्हाला त्यांची मेहनत कळली तर तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेतून तुमचा अभ्यास चांगला होईल. बरोबर. आता स्पर्धा परीक्षा या माध्यमातून एक मराठी भाषिक पुढे यायला पाहिजे ही
सर्वांचीच भावना आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं असेल की मराठी भाषिक उद्योजक पण बनत होते, उद्योजकता त्यांच्यात निर्माण होत होती. कारण का काही जणांचे नोकरी नव्हते, काही जण घरी बसलेली, त्यामुळे त्यांना काही ना काहीतरी करायचं आहे, पोटासाठी काही ना काहीतरी करायचं आहे, यासाठी त्यांच्यात उद्योजकता निर्माण झालेली. आपले जे युवक होते ते मासे अगदी आणण्यापासून विकत होते, अगदी उद्योजकता चांगली निर्माण होत होती. आणि आता बघितलं गेलं तर त्याच्यामुळे काही जणांनी ती उद्योग ज्यांचा होता तो बंद केला, पण काही जणांनी तोच उद्योग पुढे सुरू ठेवला. म्हणजे कुठेतरी उद्योजकताही आपल्या मराठी भाषिकांमध्ये दिसून येते. याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी असं म्हणेन की आपण मुंबईत राहतो, महाराष्ट्रात राहतो, बरोबर आहे, तर तो नोकरीपासून रोजगारसुद्धा या मराठी माणसांनीच केला पाहिजे. आणि किर्लोस्कर, चितळेंपासून अनेक उदाहरणं आहेत, पेंढारकर, विकोसे, जे मराठी व्यावसायिक आज मोठ्या प्रमाणात परदेशात पुरवठा करत आहेत आपल्या वस्तूंचा. तर मराठी माणसाला जी संकुचित वृत्ती आहे, म्हणजे बरेचदा असं म्हटलं जातं की तो व्यवसाय करणार नाही तर तो नोकरीच करणार असतं, म्हणजे एक मानसिकता असते प्रत्येकाची. बरोबर. पण याचा अर्थ असा नाही की 100% मराठी माणूसच तो उद्योग करणार नाही, नोकरी करेल. तर त्यातले काही टक्के असे आहेत जे रोजगार करू शकतील, म्हणजे स्वयंरोजगार. जसं तुम्ही म्हणाल की उद्योजक कोविडच्या कालावधीत तयार झाले, खूप सुंदर उदाहरण आहे. मला असं वाटतंय की गरज ही शोधाची जननी आहे. बरोबर. कोविडच्या वेळी ती गरज होती त्या मराठी माणसाची, म्हणून त्याने मासे विकले, हवं ते विकलं खरंच, आणि त्यातून उद्योजक तयार झाला. आणि मला असं सांगायचं आहे की तो जो उद्योजक तयार झाला आहे तो तसाच राहू दे. मला असं नेहमी वाटतं की 10 जणांना नोकरी देणारा आपण हात बनावं. बरोबर. आणि हे जर बनायचं असेल तर आपला जो मराठी माणूस आहे त्याची उद्योग करण्याची जी वृत्ती आहे, संकुचित मी म्हणणार नाही, पण बरेचदा असं होतं की रिस्क जो फॅक्टर असतो तो घ्यायला तयार होत नाही. जसं आपल्याकडे ऋण काढून सण साजरे करत नाही एक म्हण आहे. बरोबर. उलट्या उद्योजकांच्या बाबतीत प्रत्येक उद्योजक हा ऋण काढतोच, कर्ज काढतो आणि मग उद्योग करतो. बरोबर. अच्छा, बुडवतो तो भाग वेगळा, पण मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याने जर कर्ज काढलं तर तो बुडवणार नाही, उलट मी म्हणेन त्या बँकेला तो फायदा करून देईल. बरोबर. आणि म्हणूनच माझं मराठी तरुणांना पण सांगणं आहे, उद्योगात शिरा. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही कधी ज्या ठिकाणी चहा पिता त्या चहा पिणाऱ्याच्या बाजूला उभे राहा. अगदी रस्त्यावरचा असो नाही तर काही तो एक छोटासा ठेला असतो, त्याच्या बाजूला फक्त 1 तास उभे राहा आणि कॅल्क्युलेट करा, मोजा की किती चहा संपले, त्याची किती जणांनी ऑर्डर दिली. बरोबर. साधारण तुमच्या लक्षात येईल किमान 60 ते 70 चहा जातात त्याची त्या एका तासात. तर 60 ते 70 गुणिले 8 तास किंवा 10 तास म्हणजे 700 चहा त्याचे विकले जातात. बरोबर. 700 चहा गुणिले 10 रुपये फक्त आहे. 10 रुपये मुंबईकरांना अगदी ते इझी असतात. बरोबर. तर 700 गुणिले 10 7,000 रुपये प्रतिदिन. आता तो नफा नाही झाला. चहा जर तुम्ही घरी बनवायचा असेल तर माझं साधं सांगणं एक उदाहरण म्हणून मी देतोय. आपण जर घरी बनवल्यावर तुमच्या लक्षात येईल हा जो साधा चहा आहे जो आपण घरी बनवतो किंवा विकतो तो 3 रुपये 20 पैशामध्ये चहा तयार होतो किंवा 3.5 रुपयामध्ये, आणि आपण विकतो तो 10 रुपयाला. बरोबर. म्हणजे 100 ते 200% त्याचं मार्जिन. कुठलाही उद्योग आहे, रिक्षा चालवणं याला पण मी एक उद्योगच म्हणतो, स्वयंरोजगार असेल तो. बरोबर. तसंच मोठा बिझनेस, जसं आपली मुलं चार्टर्ड अकाउंटंट होतात आणि मग पुढं विचार होतं की माझी CA ची फर्म असावी, मग मी कुठल्या पद्धतीने ती फर्म विकसित करू. तर माझं जे यशस्वी उद्योजक आहे त्यांना सांगणं असतं नेहमी की जे या उद्योग क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही सहकार्य करा. मी आर्थिक म्हणणार नाही, आर्थिक नको, पण जे मार्गदर्शन असतं. कारण बरेचदा मराठी माणसाबद्दल एक म्हण आहे की तो पाय खेचतो. बरोबर. बरोबर. तर मी उलट असं म्हणेन की पाय खेचतो नाही, तो पुढे पाय ढकलतो त्याला की जा पुढे. आणि ती वृत्ती जर प्रत्येक मराठी यशस्वी उद्योजक जे आहे त्याच्या अंगी जर त्यांनी मानवली तर जे उद्योजक जे येऊ इच्छितात तरुण, बरोबर, त्यांना कळेल की अरे वा, जर हे मला सहकार्य करतायत जे यशस्वी उद्योजक आहेत. एक भावना असते बघा, एखादा सेलिब्रिटी किंवा एखादा यशस्वी माणूस तुम्हाला ज्यावेळी मदत करतो त्यावेळी तुम्हाला असं वाटतं अरे वा, यांनी मदत केली तर मला अजून मेहनत घ्यायची. बरोबर. मग या पद्धतीने जर या यशस्वी उद्योजकांनी या नवीन उद्योजकांना मदत केली तर त्याच्याकडे एक संदेश, एक मेसेज पोहोचेल की जर ही व्यक्ती मला मदत करू शकते तर मला उद्योग माझा तारला गेला पाहिजे, तो तारून ठेवायचा आहे आणि मला यशस्वी व्हायचं. बरोबर. तर माझं तरुण पिढीला सांगणं आहे, शेअर मार्केट आपण बघतो सध्या, बरोबर आहे, म्हणजे पूर्वी आपण बघतो की इतर भाषिक अगदी वयवर्ष 20-22 पासून ते त्यात असायचे. बरोबर. आता मराठी मुलं पुढे येऊ लागलेत, खूप चांगली गोष्ट. आणि मी म्हणेन अगदी त्याच्या आहारी जाऊ नका, पण स्वतःवर नियंत्रण ठेवून व्यापार किंवा बिझनेसचा अंदाज घेऊन, वातावरणाचा अंदाज घेऊन त्या क्षेत्रात नक्की उडी घ्या, तुम्हाला यश मिळेल. नक्कीच कॅल्क्युलेटेड रिस्क आपण त्याला अगदी म्हणतो, बरोबर. ती आपण घेतली तर नक्कीच पुढे जाऊ शकतो.
बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, ते म्हणजे मराठी माणसाची वृत्ती ही नोकरी देण्याची असावी, नोकरी घेण्याची नाही. तर त्याचसाठी तुम्ही जर इथपर्यंत हा एपिसोड बघितलात तर नक्कीच तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला जर मराठी उद्योजकाविषयी काही पॉडकास्ट हवा असेल किंवा तुम्हाला जर स्वतःचा उद्योग चालू करायचा असेल आणि त्याच्याबद्दल माहिती हवी असेल की बाबा सरकार या बाबतीत आपल्याला कसं ग्रँट देतं आहे, सरकारकडून आपण कर्ज कसं काढू शकतो, या बाबतीत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की खाली मराठी उद्योजक #मराठी उद्योजक तुम्ही कमेंट करा. नक्कीच आपण प्रयत्न करू, त्याबद्दलही एक पॉडकास्ट आपण नक्कीच तयार करू. तर आपला विषय तोच, मराठी उद्योजक यांची वाढती संख्या, ती आता वाढते आणि पुढेही वाढेल, यात काय हे नाही. तर आपण आपल्या रॅपिड फायर क्वेश्चनकडे वळूया, ज्यामध्ये एक प्रश्न विचारेन, त्या बाबतीत एका वाक्यात उत्तर तुम्ही देऊ शकता. सर्वात पहिला प्रश्न तो म्हणजे तुमचं आवडतं मराठी पुस्तक. मला आठवतंय वामनराव पवारांचं एक पुस्तक आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खूप छान दिलं. बरेचदा आपण इतर गोष्टींना म्हणतात ना की आपण सांगतो की दोष देत असतो, मी असं नाही घडलो, मी तसं नाही घडलो, पण त्याचं एक सुंदर वाक्यच ते सांगून जातं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला घडवायचं पण तूच आणि बिघडवायचं पण तूच. जीवनाबद्दल सुंदर असं त्याने त्यात वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ते माझं आवडतं पुस्तक आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओके. एक मराठी शब्द जो तुम्हाला अतिशय प्रिय आहे. मराठीच. तो माझा श्वास आहे, तो माझा ध्यास आहे आणि माझा आत्मविश्वास आहे. मग एका वाक्यात मराठी म्हणजे? श्वास. नक्कीच. आजच्या मराठी तरुणांनी नक्की कशात पुढाकार घ्यावा? स्पर्धा परीक्षा, उद्योजकता की नोकरी? सर्व क्षेत्र पादाक्रांत करावेत असं मला वाटतं. जसं मी नेहमी सांगतो पालकांना, पण मुलांचे जे गुण असतील, प्रत्येक मूल वेगळं असतं हे विज्ञानाने स्पष्ट केलं आहे. कोणाला खेळामध्ये आवड आहे, विज्ञानात आवड आहे, कोणाला नोकरीमध्ये आवड आहे, कोण हुशार आहे, कोणी कमी हुशार आहे, कोणाकडे स्किल कुशलता आहे. बरोबर. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून रिक्षा चालवणारा मराठी माणूस सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जो विमान चालवतो, असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रातलं जे ज्ञान आहे, ज्या मुलाची जी मानसिकता आहे, ग्रहण करण्याची शक्ती आहे, कॅपेबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी म्हणूया आपण, ती क्षमता असेल, त्या क्षमते अनुरूप त्याने ते क्षेत्र निवडावं. आणि प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस आलेला मला मनापासून आवडेल. मग कुठले असो, कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, प्रत्येक क्षेत्र. मराठीचा मुद्दा राजकीय की सामाजिक? भावनिक. बाकीची गोष्ट सोडून द्या, भावनांशी जोडलेला तो माझा किंवा सर्वांचाच आपला. मराठी म्हटल्यावर भावना, एवढंच मला वाटतं. नक्कीच. मराठीसाठी काम करताना किंवा मग संकल्प संस्था ज्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवते, त्याच्यामध्ये काम करताना तुमचा आता पुढचा टप्पा काय असेल? जसं मी म्हटलं की माझे 2च महत्त्वाचे मुद्दे आहेत. एका घरात पूर्ण शिक्षण आणि त्या घरात एक कायमस्वरूपी नोकरी. माझं छोटंसं स्वप्न आहे की आपल्या मराठी मुलांनी वयाच्या 22व्या किंवा 24व्या वर्षी आपल्या आईवडिलांना या मुंबईत एक घर अगदी 1 BHK भेट द्यावं. बरोबर. तर थोडं तुम्हाला हास्यास्पद वाटेल की सर 22-24 वर्षाचा मुलगा मुंबईत किंवा इकडे तुम्ही कांजूर भांडुपला म्हणा, त्याची किंमतच मुळात 80 लाख 90 लाख 1 करोड. बरोबर. मला माहिती आहे जगात एकच गोष्ट आहे जी कधीच कोणी चोरू शकत नाही, ती म्हणजे आपली बुद्धिमत्ता. आपण जे उदाहरणं दिली, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम मुंडे किंवा जे काही असेल, जसं मी मगाशी म्हटलं की वयाच्या 20व्या वर्षी आपण ग्रॅज्युएट होतो किंवा 21व्या वर्षी, तुमच्याकडे बुद्धिमत्ता क्षमता असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून उच्च पदावर जाऊ शकता. आणि त्या माध्यमातून वयाच्या 24व्या वर्षी आपल्या आई वडिलांना एक घर भेट देऊ शकता. त्यामुळे माझी आंतरिक इच्छा आहे, मला मनापासून वाटतं की प्रत्येक मराठी मुलाने ते घराचं स्वप्न पूर्ण करावं आपल्या आईवडिलांचं. बरोबर. आता आपण एक सांगता करताना एक तत्पूर्वी एक प्रश्न विचारतो, तो म्हणजे एक विचार जो तुम्ही प्रत्येक मराठी माणसापर्यंत सध्या पोचवू इच्छिता. म्हणजे मला असं वाटतं की मराठी माणसासाठी, मग तो कोणी असो, म्हणजे लहान मुलं असो, मोठं मुलं असो, स्त्री असो, पुरुष असो, त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे मराठी माणसाचा, तो सकारात्मक असावा. बरेचदा आपण बघतो काही गोष्टी घडतात त्याच्याकडे आपण कानाडोळा करतो. म्हणजे लोकलमधलं भांडण असो किंवा एखाद्याची प्रगती असो, आपण त्याकडे कानाडोळा करतो. तर मराठी माणसाला माझं सांगणं आहे, प्रत्येक मराठी मूल, स्त्री, पुरुष याच्यामध्ये आपलं मराठी पण बघा आणि जिथे जिथे शक्य होईल त्या मराठी स्त्री पुरुषांना, लहान मुलांना मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल BK टॉक्सवर येण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
सुंदर. एका शब्दात सांगायचं तर सुंदर. मी मगाशीच म्हटलं की अशी तुमच्यासारखी तरुण पिढी हा प्रयत्न करते हे माझ्यासाठी खूपच कौतुकास्पद आहे. कारण कसं आहे, मी मगाशीच म्हटलं की सेल्फ ब्रँडिंग जगाला ओरडून सांगण्याची गरज आली. बरोबर. आणि त्यात तुम्ही हा विषय घेतलात जो खरोखरच आता गरजेचा आहे. खरंच तुमचं कौतुक की तुम्हालाही असं वाटतं की या विषयाच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून ही भाषा अशी बरोबर. जिवंत ठेवावी आणि ती पोहोचावी. तुमचं मनापासून कौतुक. धन्यवाद सर. तर हे होते आपले आजचे पाहुणे श्री विष्णू बाळधुरी. त्यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर आपण भरपूर गप्पा मारल्या, पण गप्पा ऐकून काही होणार आहे का? मराठी भाषेला अभिजात भाषाची दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला. आता ही जर व्यवहाराची भाषा व्हायची असेल तर सुरुवात तुम्हाला तुमच्यापासून करावी लागेल. महाराष्ट्रात किंवा मुंबईत जिथे असाल तिथे मराठीचा आग्रह धरा, न्यूनगंड अजिबात पाळू नका. शेवटी जाता जाता से बँडचं एक गाणं आहे. अच्छा, तेच से बँड ज्यांचं ब्रेकअप के बाद हे गाणं खूप फेमस झालेलं. त्यांचे एक 4 ओळी आहेत, ते फक्त सांगतो. निघालो घेऊन कोणाची पालकी, आपुल्याचं बोलीवरती कोणाची मालकी, मराठीचा वाद नको संवाद घडावा, ज्ञानोबाचा वेलू उंच गगनी भिडावा. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या भागात. आणि पुढच्या भागापासून आपण एक नवीन शृंखला चालू करत आहोत ज्याचं नाव आहे आरोग्य संजीवनी, ज्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या काळात मिळेल. तर आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला पुढची अपडेट मिळेल. तोपर्यंत पाहत राहा BK टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.